कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा. त्यामुळं प्रत्येकाने याच्याबद्दल आवाज उठवलाच पाहिजे. आणि एक संयोजक म्हणून थोडंसं माझं सुद्धा मनोगत आपण 2 मिनिटात ऐकावं असं मला वाटतंय. मी केशवराव भोसले बोलतोय. होय, मी केशवराव भोसले बोलतोय. 14 ऑक्टोबर 1915ला उद्घाटन झाले. महाराजांच्या अंगाखांद्यावर खेळता खेळता माझी जडणघडण होत होती. रांगड्या हाताच्या स्पर्शाने माझं अस्तित्व दिवसेदिवस मजबूत होत होतं. होय, मी केशवराव भोसले बोलतोय. केशवराव भोसले नाट्यगृह कलाकारांचं आपलं हक्काचं व्यासपीठ होतं. एक हक्काची जागा होत होती. एक अस्तित्व निर्माण होत होतं. कोल्हापूरच्या या परंपरेला, या कलानगरीला साजेल असं एक अस्तित्व शाहू महाराज निर्माण करत होते. हजारो कलाकार माझ्या अंगाखांद्यावर खेळले. हजारो कलाकार माझ्या अंगाखांद्यावर बागडत मोठे झाले. ज्याला कला म्हणजे काय माहीत नाही, ज्याला कला म्हणजे काय माहीत नाही, अशा कुठल्या तरी एका वाईट प्रवृत्तीनं माझं अस्तित्व मिटवायचा प्रयत्न केला. 8 ऑगस्ट 2024 काहीही कारण नसताना गंमत गंमत म्हणून कोणीतरी मला आग लावली. होत्याचं नव्हतं झालं. मला किती वेदना झाल्या हे मी तुम्हाला बोलूच शकत नाही. होय, मी केशवराव भोसले नाट्यगृह बोलतोय. राज्यकर्ते आले, सरकारी अधिकारी आल्या, अनाभाका झाल्या. एका वर्षात पुनर्वैभव निर्माण करू देऊ अशी शपथ घेतली. पण काही झालं नाही. प्रशासन ठंप. कोटी कोटी रुपयाच्या रकमा आपण कधी ऐकल्या सुद्धा नव्हत्या. एवढे फंड या कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहासाठी सरकारकडून जमा झाले, जाहीर झाले. पण इकडचा दगडसुद्धा तिकडं होत नव्हता. असे कसे हे लोक भावनाशून्य झाले? अरे असे कसे हे लोक भावनाशून्य झाले? हे नव्हतं, हे कधीच आम्ही पाहिलं नाही. माझा प्रत्येक दगड, माझ्या प्रत्येक दगडाला लागलेला चुनासुद्धा भावनेनं प्रेरित होता. हे कोल्हापूर घडवण्यासाठी तो प्रेरणा देत होता. या जन्मीच्या कर्माचं फळ याच जन्मात घ्यायला लागतं. हे लोक हे का विसरत आहेत? अरे जनता राहू दे, त्याला तरी भ्या, त्याला तरी भ्या. त्या नीली छत्रीवाल्याला बेटा, त्यानं जर एकदा आपल्या पाठीत आसूड जर ओढला तर तो कुणालाही सोडत नाही. हो, त्याचं नव्हतं करायला सुद्धा वेळ लागत नाही. आज कोल्हापूरकरांच्यावर कितीतरी अन्याय होत आहेत, पण आपण हे सगळं गप्प सहन करत आहोत. कशाला हवं आम्हाला? पुण्या मुंबईची लोक या कलानगरीमध्ये आपल्या मातीत कितीतरी कलाकार आहेत, कितीतरी कॉन्ट्रॅक्टर आहेत, कितीतरी आर्किटेक्चर आहेत. हे काम जाता जाता करून टाकतील. आज जेवढे कोटी रुपये फंड आले तेवढ्यामध्ये किती नाट्यगृह उभारली असती? हा प्रश्न खरोखर विचारायची वेळ आली आहे. पण आपण हे सगळं सहन करतोय. मंडळी, ही धमक कोल्हापूरकरांच्यात आहे. आणि या प्रसादजींनी सांगितलेल्या या त्यांच्या योजनेसाठी आपण त्या वास्तूच्या ठिकाणी जाऊया, काहीतरी रोज सादर करायचा प्रयत्न करूया. कलाकार येतीलच, पण तुम्हीसुद्धा रसिक म्हणून या. ती वास्तू आसोसलेली आहे आपल्यासारखे कलाकार पाहायला, आपलं संगीत ऐकायला, आपल्या भावना प्रकट करण्यासाठी ती वास्तू आसोसलेली आहे. तिला आपण शांत करूया. ह्या कोल्हापूरचं पुनर्वैभव परत एकदा मिळवूया. थँक्यू मंडळी.